डेव्हलपर्स प्रसन्न शेठ आंबुलकर, राजू घाग, अमरीश पावसकर, राजापूर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सौरभ मलुष्टे, गणेश भिंगारडे, परशुराम कदम, मुन्ना देसाई, संतोष कदम, अमेय ज्वेलर्स, अमेय विरकर, मोबाईल हब, निरंजन सुर्वे उर्फ जिगर, टेनिस क्रिकेट डॉट इनचा बॅनर आपण बघू शकता. अल्ट्राटेक सिमेंट, TVS ग्रुप आणि सामना सज्ज होतोय. ओव्हर टू यू गोपी. थँक्यू अभि दादा. पहिला बॉल हवेत खेळलाय. प्रॉपर टायमिंग जुळतंय का तर हो, यावेळी टायमिंग प्रॉपर जुळतंय आणि चेंडू चाललाय. बॉलला पाठवलंय. डाव्या हाताचा बॅटर सध्या बॅटिंग करत असताना अमोलसाठी पुढे टाकला. प्रॉपर टायमिंग, चांगला फटका इथे पाहायला मिळाला. 6 धाबा मिळतात. 6 धाबांनी धावसंख्येचा होईल श्री गणेशा. गिरीश अरिहंत एंडकडून पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये. पुढचा बॉल इथे टाकेल. यावेळी या टप्प्याचा बॉल यावेळी देखील ऑन साईडला खेळलाय. हवाई सफर, आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॅक टू बॅकचा मोठा फटका येतोय अमोलच्या बॅटमधून. यावेळी देखील मिळतील 6 धाबा. आहे ॲक्शन रिप्ले सध्या आपण पाहतोय स्क्रीनवर. अखू टप्प्याचा बॉल, त्याला ऑन साईडला प्रॉपर टायमिंग केलं आणि त्यानंतर चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय अमोलच्या बॅटमधून. धावसंख्या स्कोर कार्डवर 12 धावा. SMH11 आणि त्यांच्या विरोधात विक्रोळीचा संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला. गिरीश पुन्हा एकदा नेक्स्ट बॉलसाठी सज्ज होईल. यावेळी लोअर फुलटो स्वतः कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. एकच धाव इथे मिळते. सिंगल घेतली आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 मोठे फटके ठोकले, परंतु त्यानंतर सिंगल घेतली जाते. एका चांगल्या बॅटरची निशाणी आहे. 2 फटके मोठे चांगले बॅटमधून इथे ठोकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर संयम इथे दाखवला जातोय. आयुष्यात संयम खूप महत्त्वपूर्ण राहतो आणि तो संयम इथे दाखवत असताना सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 13 धावा आपण पाहतोय. नामदार उदयजी सामंत साहेब पुरस्कृत ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8व पर्व. प्रत्येक पर्वात नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो. नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी जाणली जाते ही स्पर्धा. रजनी क्रिकेट आपण पाहतोय यावर्षी लीग स्पर्धा आणि आजचा 4था दिवस. अतिशय दर्जेदार आयोजन. टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. गिरीचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाल्यानंतर लॉंग लेगला उडवलाय. 1 बाउन्स झाल्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी येतोय गुडलेन स्पॉटवर टप्पा टाकला. त्यानंतर थोडीशी उंची होती या चेंडूवर. आउटसाइड ऑफ स्टंप शफल झाला होता बॅटर किरण आणि त्यानंतर लॉंग लेगला उडवलाय. 4 धावांसाठी हा चौकार. गिरीशचा हा बॉल फुलरलिनचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह इथे करायचा होता. फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न. 1 रन इथे पूर्ण केली जाते. फार वेगाने धावले दोन्ही खेळाडू. रन इथे घ्यायची नव्हती, परंतु डबल माइंडेड झाल्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवरून अमोलने इथे कॉल दिला. ही धाव इथे घेऊया आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने धावसंख्या आता पुढे पोहोचली आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवर 18 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेमध्ये. गिरीश कोचरेकर जो खेळाडू अचूकतेचं माहेरघर म्हणून ओळखला जातो, त्याच्या विरोधात कुठेतरी आक्रमण केलं जात आहे. आक्रमक पवित्रा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी. अमोल निलगुडे आणि त्याच्याबरोबर किरण बेरड. अमोल स्ट्रायकिंग एंडला हा बॉल फेस करेल. अकू टप्प्याचा बॉल यावेळी देखील हवेत खेळलाय, परंतु इथे झेल घेतला जातोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनवर फलंदाजाचा खेळ इथे संपेल. पहिला धक्का बसतोय. अमोल बॅक टू दी पवेलियन. आउट. थोडासा बाहेर टर्न झाला बॉल. अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न यावेळी प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही आणि अगदी बाउंड्री लाईनवर एक चांगला झेल तिथे टिपलाय क्षेत्ररक्षण करत असताना. थँक्यू सो मच गोपीदादा. आणि आम्ही आता विनंती करतो दीपक पवार, प्रशांत साळुंके, बाळू साळवी, निमेश नायर यांना
की आपण रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी बाबरसाहेब यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. पहिला धक्का इथे बसलाय. SMH11 टॉस जिंकला होता विक्रोळी संघाने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले गेले, 1 चौकार. चांगली धावसंख्या, एक फ्लाइंग स्टार्ट इथे दिला गेला होता, परंतु त्यानंतर आणखीन एक मोठा स्ट्रोक इथे खेळायचा होता अमोलला, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं आणि त्यानंतर अगदी बाउंड्री लाईनवर एक चांगला झेल इथे टिपला गेलाय. पहिला धक्का बसतोय. अमोल इथे डगआउटमध्ये परतलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा स्कोर कार्डवर. अमोल 4 चेंडू फेस केले, 13 धावांचं योगदान त्याने दिलंय. तर दुसऱ्या बाजूला किरण बेरड 2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, 5 धावांचं योगदान देतोय. 5 धावांवर तो बॅटिंग करतोय आणि आता त्याच्याबरोबर नवीन बॅटर असेल गिरीश. पहिलं षटक थोडंसं महाग ठरलंय. तब्बल 18 धावा इथे खर्च केल्यात. बॅटरचं नाव सांगा. एक्स्ट्रा प्लेयर तिथे पाठवून घ्या. पाटील साहेबांचा मी इथे आता सत्कार केला. आता भोईर साहेबांचा मी सत्कार करतो. रत्नागिरी नगर परिषदेची ही सगळी अधिकारी वर्ग आहे आणि इथे लागणाऱ्या सगळ्या परमिशन्स, सगळं सहकार्य या सर्व मंडळींनी वारंवार आम्हाला केलं, गेली अनेक वर्ष केलेलं आहे. थँक्यू सो मच. बंडाशेठ साळवी यांचंही मोठं योगदान, सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत आहे. विनंती असेल एक्स्ट्रा प्लेअरला त्वरित आपण फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, ही विनंती आहे. गोपीदादा पंचांना विनंती करा तोपर्यंत जरा थांबू देत. तिथल्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय करू नका. येस अभिदादा, ऑफिशियल्सना विनंती असेल 2 मिनिटं आपण मॅच थांबवा. संघनायकांना विनंती आहे, जो संभाव्य खेळाडू किंवा एक्स्ट्रा खेळाडू आपण समालोचन कक्षात पाठवत आहात त्याला संभाव्य खेळाडूंची नावं माहिती असतील असाच खेळाडू आम्हाला समालोचन कक्षात द्या. विक्रोळी आणि त्यांच्या विरोधात SMH11 या 2 संघांच्या दरम्यान मॅच इथे रंगली आहे. 4था दिवस या स्पर्धेचा. अतिशय दर्जेदार आयोजन आणि नियोजनबद्ध अशी स्पर्धा. दीपकजी पवार सर आणि त्यांची संपूर्ण टीम. मॅचला इथे झाली आहे सुरुवात. दुसऱ्या षटकात मुकेश दास पहिला बॉल इथे टाकत असताना छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे सुरू झालंय. आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ दी मॅच राहिलाय हा खेळाडू, त्यामुळे आत्मविश्वास कुठेतरी जास्त असेल आणि तोच आत्मविश्वास घेऊन या मॅचमध्ये देखील तो खेळेल. पहिला बॉल टाकत असताना स्ट्रायकिंग एंडला इथे खेळ आहे विश्वजित, जो बीट झालाय मुकेश दासच्या विरोधात. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. अनेक क्रिकेटची मैदाने या खेळाडूंनी गाजवली आहेत, पण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचा एक वेगळा आनंद. मुकेश यावेळी रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, आधीच तयारी केली होती, परंतु जसा का फलंदाजाने टान्स घेतला, मुकेशने देखील ओळखलं होतं, थोडासा बाहेर टप्पा ठेवला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं. लगातारचे 2 चेंडू इथे निर्धाव टाकलेत. का मी मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ दी मॅच राहिलोय तेच इथे दाखवत असताना सध्या मुकेश दास. दुसरं षटक आता होतोय विश्वजित, जो स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर दाखल झालाय आणि त्याच्याबरोबर आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण. यावेळी बाउन्स झालेला चेंडू थोडासा बाउन्स होता, अगदी हलक्या हाताने दिशा दिली आहे. गली रिजनला जिथे शॉर्ट थर्डमॅन आहे, सिंगल इथे घेतली जाते. हलक्या हाताने दिशा आल्यानंतर सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 19 धावा. 1 धक्का इथे बसलाय. अमोल जो पहिला गडी बाद झाला होता SMH11 संघाकडून खेळत असताना. किरण आणि विश्वजित. किरण आता स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय, जो 5 चेंडू फेस करून 6 धावांवर खेळतोय. माफ करा, आता विश्वजित असेल स्ट्रायकिंग एंडला. मुकेश दास तिसऱ्या बॉलवर सिंगल इथे खर्च करतोय. क्षेत्ररक्षणात बदल असेल कारण डावखुऱ्या हाताचा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे. अतिशय महत्त्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. दरम्यान इथे पुढच्या बॉलसाठी सज्ज झाला मुकेशचा हा बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगला खेळ आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स झाल्यानंतर चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार, 4 धावा.
बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक होता, परंतु वन बॉम्ब झाल्यानंतर त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पोहोचलाय. मुकेश दासच्या विरोधात यावेळी चौकार खेळला विश्वजितने, जो आत्तापर्यंत पहिला चेंडू फेस करत असताना 4 धावा त्याच्या बॅटमधून येत आहेत. या 4 धावांनी आता टीमची टोटल पुढे सरकेल 23 धावा, 1 गडी बाद. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट tenniscricket.in संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम काय काम केलंय या स्पर्धेत. यावेळी स्क्वेअर कट करायचा होता, थोडासा बाउन्स झालाय चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे होत नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावलाय. निर्धाव चेंडूचे होते ते सांगता मंगेश वैटी जो यष्टीरक्षक आहे. आणखीन एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये. एक चौकार या आधीच्या चेंडूवर आला होता, परंतु त्यानंतर संधी इथे दिली नाहीये. इथे कमबॅक केलंय मुकेशने असंच म्हणावं लागेल. 5 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळी हवेत खेळ आहे, प्रॉपर टायमिंग जुळले का, उंची जास्त आहे चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय, झेल होईल का, आणि ते होतोय झेल. चांगला झेल इथे घेतला जातोय. चांगल्या फिल्डिंगचं प्रदर्शन. दुसरा धक्का बसेल SMH11 संघाला. फलंदाज इथे माघारी परततोय विश्वजित. बॅक टू दी पवेलियन. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ एक चांगला झेल, चांगला कॅच इथे घेतला जातोय. विश्वजित नाव आहे विश्वजित, आणि अगदी आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रोक त्याला खेळायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकलं नाहीये. उंची जास्त होती या बॉलवर, आणि त्यानंतर इथे झेल घेतला जातोय. अमोल म्हात्रे सरांच्या नेतृत्वाखाली हा संघ इथे खेळतोय. विक्रोळी आणि त्यांच्या विरोधात SMH11 हा संघ. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 23 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 11.5 ची सरासरी पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांमध्ये किरण बेरड जो सलामीला आला होता, आतापर्यंत 5 बॉल त्याने फेस केले, तो खेळतोय 6 धावांवर. तर दुसऱ्या बाजूला वासिम शेख असेल नवीन बॅटर. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8वं पर्व या स्पर्धेचं. मायबाप क्रीडा रसिकांना प्रत्येक वर्षी 365 दिवस ज्या स्पर्धेची आतुरता असते, ती स्पर्धा क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. कोकणात आल्यानंतर 2 गोष्टी आपण कोकणात प्रामुख्याने पाहत असतो. एक म्हणजे कोकणचा शिमगा, आणि दुसरी म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. एका मोठ्या उंचीवर आपण पाहतोय. 10 कॅमेऱ्याच्या माध्यमातून tenniscricket.in द्वारा या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. स्टंप विजन कॅमेरा, काही कॅमेरा वर्क देखील करतात आमचे संपूर्ण कॅमेरामन, संपूर्ण टीम. कौतुक करावं तेवढं कमी आहे, परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल ओम साई स्पोर्ट्सचं. दीपकजी पवार सर, परागजी सावंत सर, रजनीजी परब सर आणि त्यांची संपूर्ण टीम. काही योगदान आहे या स्पर्धेसाठी, आणि तेवढंच खूप चांगलं सहकार्य आम्हाला प्रत्येक पर्वात लाभत असतं. आमचे सर्व पुरस्कर्ते या संपूर्ण स्पर्धेदरम्यान नवी मुंबई मित्रमंडळाच्या माध्यमातून प्लेअर ऑफ दी टुर्नामेंटसाठी बाईक देखील आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद असेल. आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय सर्व मान्यवर अभिदादा गोडबोले, ज्यांचा सुमधुर आवाज प्रत्येक आमच्या अतिथींचं स्वागत करण्यासाठी आतुर असतो. अभिदादा गोडबोले यांचं देखील खूप खूप धन्यवाद असेल, कौतुक असेल. खूप चांगलं कामकाज आमच्या प्रत्येक सहकार्याच्या माध्यमातून इथे या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. मॅचच्या दिशेने जाऊया. 3ऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. अरिहंत एंडकडून 3रं षटक घेऊन येतोय जयदीप बोंडिवले JD. 3रं षटक स्ट्रायकिंग गेला असेल वासिम शेख. यावेळी अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे, फटका फसलाय. इथे झेल घेतला जातोय. आणखीन एक धक्का बसतोय. फलंदाज वासिम शेख आल्या पावली मागे परततोय. 3रा धक्का बसतोय 23 या धावसंख्येवर SMH11 संघाला. फुलरलींचा बॉल होता, पुढे टाकला होता टप्पा, लवकर पिक केला होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथे होऊ शकलं नाही. आणि त्यानंतर गोल्डन डक 0चा चष्मा घालून फलंदाज वासिम शेख डगआउटच्या दिशेने परतलाय. पहिला बॉल इथे टाकत होता 3ऱ्या षटकात जयदीप बोंडवले. पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का देतोय आणि आपली उपलब्धता सिद्ध करतोय. आयुष्यात स्वतःला सिद्ध केलं की संशयाने बघणाऱ्या नजरा देखील आदराने झुकतात. त्यामुळे प्रसिद्ध व्हायचं असेल तर सर्वप्रथम स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि 3ऱ्या षटकात पहिल्याच बॉलवर जयदीपने इथे स्वतःला सिद्ध केलंय. विकेट घेतोय.
एका मोठ्या खेळाडूची. 3 गडी बाद धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 23 धावा. कुणालजी दाते सर, चंद्रकांत शेट्टे सर, प्रशांतदा आदावडे अनेक दिग्गज समालोचक आहेत. सर्व गुरुवर्य समालोचकांच्या बरोबरीने समालोचनाची संधी देखील प्राप्त झाली आहे. त्या सर्वांचा देखील धन्यवाद असेल. जेडी याच दरम्यान सज्ज होतोय. ते डेड बॉलचा इशारा येतोय. 23 रन सध्या स्कोर कार्डवर. 3 धक्के आतापर्यंत दिले गेले आहेत. पहिल्या षटकात थोडीशी धावसंख्या खर्च झाली होती गिरीश कोचरेकरच्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर मुकेश दास जो मागच्या मॅचचा ठरलाय मॅन ऑफ द मॅच, अतिशय चांगलं षटक हाताळलं. आणि तिसऱ्या षटकात आता जयदीप पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होईल. जेडीचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर वळण घेतोय, चांगल्या पद्धतीने वळण घेतोय, पण तिथे अपील होतं. यष्टीचित फलंदाज झालाय का आणि आता पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे. काय घडेल, दगदग असेल आता फलंदाजाच्या दिशेने आणि गोलंदाज कुठेतरी आता दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या बॉलवर विकेट आली होती आणि त्यानंतर आपण पाहिला हा बॉल अगदी हातभर वळण घेत असताना फलंदाज बीट झालाय, परंतु यष्टीरक्षकाने अतिशय चाणक्यपणे हा चेंडू यष्टीला लावलाय. त्यामुळे इथे यष्टीचित असेल का फलंदाज, डिसिजन सध्या पेंडिंग आपण पाहतोय आमच्या मेगा स्क्रीनवर. थर्ड अंपायरला इथे रेफर केलं जात आहे. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, प्रत्येक आमचा कॅमेरामन सध्या पाहतोय आपण. या बॉलचा ॲक्शन रिप्ले देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु सर्व मायबाप क्रीडा रसिकांची नजर असेल 26 फेब्रुवारी 2022 बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया प्रेक्षणीय सामना. ज्या दिवसाची आपल्याला आतुरता आहे आणि तो दिवस उद्या असेल. तो सामना ठीक 8 वाजता tenniscricket.in वर अतिशय उत्सुकता लागली आहे त्या सामन्याची देखील, जिथे एका बाजूला रायगडचे सर्व खेळाडू आणि त्यांच्या विरोधात संघ असेल रेस्ट ऑफ इंडिया. अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सध्या डिसिजन आहे पेंडिंग आणि पंचांचा निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ते कळवलं जाते. नॉट आउटचा इशारा आलाय. फलंदाजी ते सुरक्षित असेल. किरण बेरड जो स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय या बॉलचा. जयदीप तिसरं षटक, टप्पा पडला आणि त्यानंतर वळण घेतलं, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण यष्टीरक्षक काय कल्पकता इथे दाखवली आहे आणि काय कॅमेरा वर्क केलंय. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क. जेडीचा हा बॉल यावेळी देखील लोअर फुलटॉसमध्ये कन्वर्ट केलाय. फुलरलिनचा बॉल होता. मिड ऑफला क्षेत्ररक्षक गिरीश तिथे तैनात आहे. सिंगल मिळते, सिंगलने धावसंख्या पुढे सरकेल. टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 24 धावा, 24 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. SMH11 संघ इथे बॅटिंग करत असताना सुरेश कांबळे जो नवीन बॅटर दाखल झाला होता, स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल तो फेस करेल जयदीपच्या विरोधात. तिसऱ्या षटकात गोलंदाजी करत असताना जयदीप क्षेत्ररक्षण सध्या पाहिलं जात आहे. पहिला बॉल इथे फेस करायचा आहे सुरेश कांबळे. SMH11 संघाकडून न्यू बॅटर मैदानात दाखल झालाय. डावखोरे आता गोलंदाजाच्या विरोधात. यावेळी थोडासा बाहेर पिचिंग केला जातोय. अंपायरचा सिग्नल येतोय वाईट बॉल. थोडासा खराब टप्पा. फुलरलिनचा बॉल टाकायचा होता, वाईट यॉर्कर इथे टाकायचा होता, परंतु यष्टीच्या खूप बाहेर गेलाय चेंडू. पंचांनी दंडित केलंय. वाईट बॉलचा सिग्नल. 1 धावी ती अतिरिक्त स्वरूपात ॲड होईल. एकेरी धावेने धावसंख्या आता स्कोर कार्डवर 25 धावा. 3 गडी ते गमावलेले असताना जेडी पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरचा पुढचा बॉल. यावेळी प्रॉपर टायमिंग जुळले. व्हॉट इज शॉट ऑन साईडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून ह्यूज अँड हँडसम आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. ॲक्शन रिप्ले आपण अगदी रडारमध्ये होता चेंडू. टप्पा घेतला बॅटच्या रडारमध्ये. ऑन साईडला मोठा स्ट्रोक काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 70-70 षटकार. फलंदाज सुरेश कांबळे पहिला बॉल फेस करत असताना जणू काय डगआउटमधून सेट होऊन आलाय आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. नेक्स्ट बॉल. यावेळी आउटसाईड ऑफ स्टंप इथे पिचिंग थोडंसं बाहेर ठेवलं. अवे फ्रॉम बॉडी थोडासा केलाय. गती थोडीशी वाढवली जेडीने जसा का षटकार आला मागच्या बॉलवर आणि त्यानंतर गती वाढवली. फलंदाज सुरेश अवे फ्रॉम बॉडी हा बॉल इथे खेळून काढलाय. सिंगल मिळते, सिंगलने धावसंख्या त्या स्कोर कार्डवर 32 धावा. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान या आधीच्या बॉलवर एक षटकार ठोकला. 70-76 आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. जेडी ते सज्ज होईल. डेड बॉलचा इशारा पंच इथे कळवतात. तिसरं षटक SMH11 आणि त्यांच्या विरोधात विक्रोडियन्स राजमुद्रा या दोन संघांच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8व पर्व.
जेडीचा हा बॉल यावेळी देखील प्रॉपर टायमिंग. आणखीन एक मोठा धमाका किरणच्या बॅटमधून येतोय. यावेळी लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार 70-70 षटकार सिक्सर येतोय. प्रॉपर टायमिंग. नजर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकली. सध्या आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले. या बॉलचा काही पिक केला हा बॉल आणि त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 70-70 षटकार इथे येतोय. अतिशय चांगला स्ट्रोक इथे सजवला. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल इथे खेळत होता किरण आणि त्याच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवर आला हा 70-70 षटकार. धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 38 धावा. 3 गडी आतापर्यंत गमावलेत. थोडासा दबाव होता कारण 2 गडी गमावल्यानंतर तिसरा गडी देखील लगेचच बाद झाला होता 0 या धावसंख्येवर. परंतु त्यानंतर लगेचच आपण पाहिलं की आक्रमक पवित्रा घेतला. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स हेच इथे दाखवलं जात आहे. आणि जयदीपवर आक्रमण केलंय. ज्या खेळाडूने तिसऱ्या षटकातल्या पहिल्या बॉलवर विकेट घेतली होती वासिम शेखची आणि त्याच खेळाडूवर इथे आक्रमण केलंय. एका षटकात तब्बल त्याच्या 15 धावा इथे वसूल केल्या आहेत. आणि त्यानंतर इथे सांगितलं जात आहे की चांगली बॅटिंग करायची आमच्या संघासाठी आम्हाला. सुरेश कांबळे आणि त्याच्याबरोबर किरण बेरड. SMH11 संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना आता चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल मुकेश दास. एक षटक या आधीचं इथे हाताळत असताना फक्त 5 धावा खर्च केल्यात. एक गडी त्याने बाद केला आणि आता पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी पहिला बॉल ऑन साईडला हवेत खेळलाय. एलिव्हेशन जास्त आहे परंतु प्रॉपर टायमिंग जुळलंय का तर हो, यावेळी देखील प्रॉपर टायमिंग जुळलंय. सुरेश कांबळेच्या बॅटमधून आणखीन एक 70-70 षटकार 6 धावा. ओर पिच बॉल टाकायचा होता. टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं आणि अगदी बॅटमध्ये जो काही स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला आला. चेंडू उंची जास्त होती आणि लांबी देखील तेवढीच पाहायला मिळाली. चौथ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मुकेशचं स्वागत केलंय षटकाराने सुरेश कांबळेने आणि स्वतःची उपलब्धता सध्या सिद्ध करतोय. आत्मविश्वास कुठेतरी आता वाढला असेल कारण षटकार आलाय. 70-70 षटकार येतोय आणि त्यानंतर या 70-70 षटकाराने आत्मविश्वास वाढला असेल बॅटर सुरेश कांबळेचा. धावसंख्या या षटकारानंतर 44 धावा. 3 गडी आतापर्यंत बाद. मुकेश इथे सज्ज होईल नेक्स्ट बॉलसाठी. यावेळी फुलरलिनचा बॉल वाईड यॉर्कर इथे टाकलाय. गती थोडीशी जास्त केली, गती वाढवली आहे. या बॉलवर इथे बीट झालाय. ओर पिच बॉल होता. टप्पा घेतल्यानंतर यष्टीरक्षक अमोल म्हात्रे सरांच्या अगदी हातात विसावलाय. इथे कमबॅक केले मुकेशने. आधीच्या बॉलवर कुठेतरी चूक केली होती आणि त्यानंतर या बॉलवर इथे कमबॅक करताना तो पाहायला मिळतोय. 44 रन्स आहेत सध्या स्कोर बोर्डवर. 3 गडी गमावलेत. मुकेश नेक्स्ट बॉलसाठी इथे सज्ज होईल. यावेळी थोडासा बाउन्स केला. आकुटप्प्याचा चेंडू हवेत खेळला होता. क्षेत्ररक्षक वॉट झेल, काय कॅच इथे घेतलाय. अतिशय चांगला झेल इथे येते. 70-70 विकेट. चौथा धक्का बसेल. सुरेश कांबळे बॅक टू दी पवेलियन आउट. मध्ये एक चांगला झेल इथे टिपलाय. चांगली फिल्डिंग. 38 सर्कलवरून क्षेत्ररक्षक फार वेगाने धावला. अतिशय चांगला झेल इथे टिपलाय आणि त्यानंतर चौथा धक्का बसतोय टीम SMH11 संघाला. 70-70 विकेटचे इथे होते पतन. 44 धावा. 4 गडी बाद. स्कोर बोर्डवर 4 अंक आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौथं षटक मुकेश दास. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता परंतु त्यानंतर निर्धाव चेंडू त्याने टाकला आणि त्यानंतरच्या चेंडूवर गडी तो बाद करतोय. षटकार जरूर मला ठोकला असेल परंतु मी या आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ दी मॅच राहिलोय. इथे मला षटकार ठोकल्यानंतर मी चांगलीच गोलंदाजी करणार हेच त्याने दाखवलंय आणि त्यानंतर कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न. विकेट इथे येते. मुकेशच्या खात्यात आतापर्यंत 2 विकेट आल्यात. 1.3 षटक हाताळत असताना 11 धावा त्याने खर्च केल्यात. 2 गडी तो बाद करतोय. ही आकडेवारी कुठेतरी आत्मविश्वास वाढवणारी असेल. आत्मविश्वास जो आयुष्यात खूप महत्त्वपूर्ण राहतो. आदरणीय गुरुवर्य समालोचक कुणाल दाते सर नेहमी सांगतात की आयुष्यात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा राहतो आणि तोच आत्मविश्वास मुकेश दास सध्या दाखवत असताना यावेळी हलक्या त्याने घेऊन काढलाय. ड्राईव्ह केलाय. पॅटचा फेस इथे ओपन केला. मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत सिंगल इथे घेतली जाते. जेडी तिथे फिल्डिंग करत असताना सिंगल मिळते बॅटर किरणला.
तो पोचला आता 14 धावांवर 9 बॉल फेस करत असताना. तर दुसऱ्या बाजूला अप्पा काशीद जो पहिला बॉल फेस करेल. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज मुकेशच्या विरोधात पहिला बॉल इथे फेस करत असताना मुकेशचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेतोय. ऑन साईडला खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क होऊ शकला नाहीये. हा बॉल येतो इथे डॉट बॉल. चांगली बॉलिंग कमबॅक इथे केलं जाते आणि कमबॅक खूप महत्त्वाचं राहतं. मुकेश तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. मायबाप क्रीडा रसिक जे उशिराने दाखल झालेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगेन रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8व पर्व 4था दिवस HMH11 आणि त्यांच्या विरोधात विक्रोडियन्स राजमुद्राच्या दरम्यान चालू असलेली लढत आपण पाहतोय. यावेळी आणखीन एक डॉट बॉल. चांगली लाईन रिदम खूप चांगला होता. गोलंदाज मुकेशचा 2 षटकांचा स्पेल त्याने इथे स्वतःचा संपवलाय. 12 धावा त्याने खर्च केल्यात. म्हणजे आपण जर पाहिली तर सरासरी राहिली आहे 6 धावांची प्रत्येक षटकाच्या गणिक आणि 2 गडी त्याने बाद केलेत. चांगली बॉलिंग आपल्या संघासाठी. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. 45 धावा सध्या ऑन बोर्ड आहेत. SMH11 संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना. गोपी सर, थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय आणि एका महत्त्वपूर्ण सूचनेकडे तुम्हा सर्वांना घेऊन जातोय. आपल्याच टेनिस क्रिकेट जगताचा एक हिस्सा, एक उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू साहिल सावंत, वय वर्ष 21, हा नक्कीच आजारी आहे आणि आपल्या सर्वांच्या मदतीची त्याला गरज आहे. ज्या पद्धतीने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर आव्हान केलं आहे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील मी दीपक पवार सरांना आणि त्याचबरोबरीने पराग सावंत यांना देखील की आव्हान केलं होतं की अशा पद्धतीची आपल्याला मदतनिधी गोळा करायचा आहे आणि त्यांनी लगेच ते मनावर घेतलं आणि या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून आजपासून पुढील 3 दिवस आपण एक मदतनिधी बॉक्स या ठिकाणी आहे. तर माझं टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्याला विनंती आहे, आपल्यातीलच एक टेनिस क्रिकेट जगताचा घटक, वय वर्ष 21, खूप जबरदस्त खेळाडू, आज त्याला तुमच्या मदतीची गरज आहे. तर आपण सर्वांना कळकळीचं आव्हान आहे, हा जो मदतनिधीचा बॉक्स असेल आपल्या समोर असेल, प्रत्येकाने आपल्याला जशी होईल तशी आपल्या टेनिस क्रिकेटचा एक घटक तो आजारी आहे त्याला मदत करायची. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती असेल, पुढे या बॉक्समध्ये आपल्याला हवे तशी ती मदत आपल्या साहिल सावंतसाठी नक्की मदत करा. ओव्हर टू गोपी. धन्यवाद चंद्रकांत शेटे सर. मायबाप क्रीडा रसिकांना विनंती असेल की नक्कीच हा आपला सहकारी, त्याच्यासाठी आपण 2 पावले पुढे येऊया आणि एक मदतीचा हात घेऊया. हेल्पिंग हँडच्या द्वारे आपण मदत करूया, ही सर्व मायबाप क्रीडा रसिकांना विनंती असेल. 5वं षटक इथे सुरू झालंय. जयदीप बोंडिवले 5व्या षटकासाठी दाखल झालाय. गोलंदाजी मागवर पहिला बॉल टाकत असताना सिंगल त्याने इथे खर्च केली आहे. टीमची टोटल पोचली आहे स्कोर कार्डवर 46 धावा, 4 गडी बाद. SMH11 संघाची पहिल्या डावात बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडला अप्पा काशीद आत्तापर्यंत 2 बॉल फेस केले, 0 धावा. नेक्स्ट बॉलसाठी सज्ज होतोय. यावेळी वाईड यॉर्कर टाकायचा होता परंतु यष्टीच्या खूपच बाहेर इथे चेंडू टाकला जातोय. जयदीपच्या माध्यमातून पंच इथे दंडित करतील. वाईट बॉलचा सिग्नल आलाय. खराब इथे हा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात ॲड होईल. एकेरी धावेने धाव संख्या स्कोर कार्डवर 47 धावा, 4 गडी बाद. जेडी इथे सज्ज होतोय. यावेळी देखील थोडासा बाहेर टाकलाय चेंडू परंतु यष्टीरक्षकाला हुलकावणी दिल्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषेच्या दरम्यान आणि याच दरम्यान पंचांचा सिग्नल देखील येतोय व्हाईट बॉलचा. इथे 70-70 चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 5 धावा या बॉलवर इथे मिळतील. हा बोनस मिळाला असंच मी म्हणेन SMH संघाला. पिचिंग खूपच बाहेर, त्यानंतर यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू थांबवता आला नाहीये. लॉंग स्टॉपमध्ये 2 क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांना देखील बीट करून चेंडू गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनमध्ये. 4 धावांसाठी 70-70 चौकार मिळतोय. 5 धावा इथे मिळतील. बोनसच मिळालाय आणि त्यानंतर धावसंख्या 52 धावांवर पोहोचली आहे. टीमची टोटल 52 धावा, 4 गडी बाद. 5वं षटक डावातलं सध्या सुरू आहे. जयदीप बोंडिवले 2 चेंडू खराब पिचिंग केलेत परंतु त्यानंतर कमबॅक करेल का? यावेळी लाईन चांगली आहे. ऑन साईडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॉटम हँडचा वापर इथे करायचा होता परंतु त्यानंतर काय घडतंय? फलंदाज लेग बिफोर विकेट LBW ची शिकार इथे ठरतोय. चांगलं कमबॅक. अप्पा काशी 3रा बॉल इथे फेस करत असताना 0 धावांवर बाद झालाय. LBW च्या स्वरूपात 70-70 विकेट्स इथे पतन होतंय. 5वा धक्का बसतोय SMH11 संघाला 52 या धावसंख्येवर. थँक्यू गोपी, थँक्यू सो मच. आताच चंदू शेट्टी सरांनी आवाहन केल्यानंतर YCC पॉवर्सनी सुरुवात केली आहे 1000 रुपयापासून
आणि ज्याला जसं शक्य आहे तसे त्यांनी या मदत निधीसाठी आपण बॉक्स इथे ठेवलेला आहे साहिलसाठी. आपल्यातला एक खेळाडू आहे, आपणच एकमेकांना मदत करायची असते. एक आदर्श उदाहरण आपण घालून देऊया. ज्याला जसं जमेल तशी मदत आपण साहिलसाठी करूया. आता एक सत्कार इथे विशेष सत्कार मी घेणार आहे, तो आहे शाश्वत मानकर यांचा. 45 वर्षीय हा खेळाडू आहे आणि आत्तापर्यंत सलग 3 वेळा महाराष्ट्र श्रीमान हा किताब त्यांनी जिंकलेला आहे आणि एकदा भारत श्रीमान हा किताब त्यांनी जिंकलेला आहे शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये. आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की बाबा नाचणकर सर आमचे ह्याच्या फ्लेक्स हार्डकोर जिम रिप्रेझेंट ते करतात, त्या असे शाश्वत मानकर इथे आलेले आहेत. आणि आमचे अध्यक्ष पराग सावंत यांचे पिताश्री आमचे शिक्षक सर स्पोर्ट टीचर सावंत सर इथे आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय शाश्वत मानकर याचा. जोरात टाळ्या शाश्वत साठी उदेत. फ्लेक्स हार्डकोर जिम रत्नागिरी. बाबा सर तुमचंही विशेष अभिनंदन. 3 वेळा महाराष्ट्र श्रीमान सलग ते सुद्धा आणि एकदा भारत श्रीमान. हा विशेष सत्कार इथे होतोय शाश्वत मानकर यांचा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. बाबा सर आमचे मिरजोळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पण आहेत आणि सावंत सर इथे आलेत. त्यांच्या ज्यावेळेला सेवा काळ सरांचा सुरू होता त्यावेळेला अखंड या ग्राउंडवरती असणारा माणूस म्हणजे सावंत सर. आणि सातत्याने त्यांच्या गळ्यामध्ये एक दोरी असायची, त्याला शिट्टी असायची. आणि ह्या ग्राउंडवरती असल्यापासून विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा ॲथलेटिक्स स्पर्धा त्यांनी कंडक्ट केल्या आहेत आणि अनेकदा आम्ही त्यांचं बोलणं सुद्धा खाल्लेलं आहे. शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक असणारे सावंत सर. मी दीपक दादा तुम्हाला विनंती करतो सावंत सरांचा पण सत्कार करूया, बाबा सरांचा सत्कार करूया. बाळू साळवी आपण इथे आलात, हे सत्कार आपण करायचे आहेत. फ्लेक्स हार्डकोर जिम रत्नागिरीतलं एक नामांकित नाव, मिरजोळ्याचे सरपंच पण आहेत बाबा नाचणकर. आणि आता सत्कार होतोय तो सावंत सरांचा, ज्यांचा मी इथे उल्लेख केला, आमचे गुरुवर्य. या स्टेडियमचे सर्व म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही. येस, ओव्हर टू यू गोपी दादा. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण हे विशेष सत्कार होते आणि एक आगळेवेगळं आवाहन पण करायचं होतं. थँक्यू अभि दादा. JD ते सज्ज होईल. 5वं षटक. हा बॉल ऑन ड्राईव्ह इथे केला आहे. अलॉंग दी कार्पेटने चेंडू येतोय लॉंग ऑनमध्ये. तिथे थोडीशी चूक होते आणि त्यानंतर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 70-70 चौकार. खराब फिल्डिंग थोडीशी कुठेतरी. ही आपली संस्कृती आहे आणि पाहुण्यांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि नुकतंच आपण पाहिलं आमच्या व्यासपीठावर आदरणीय सावंत सर, त्याचबरोबर आदरणीय शाश्वत सर आणि त्याचबरोबर आदरणीय बाबाशेठ नाचणकर सरांचा यथोचित सन्मान होताना आपण पाहतोय. दीपक पवार सर आणि त्याचबरोबर आमचे सर्व मान्यवर सध्या आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरचं हे चित्र. सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत असेल. आपण असं नसतं बया. आणि त्यानंतर या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8वं पर्व 4था दिवस. चालू असलेला सामना आपण पाहतोय. विक्रोलियन्स राजमुद्रा आणि त्यांच्या विरोधात SMH 11 संघ बरकत शेख. तो नवीन बॅटर दाखल झाला, कराड विभागातील खेळाडू आहे. एक बॉल त्याने आतापर्यंत फेस केला, 0 धावा त्याच्या खात्यात आहे. तर दुसऱ्या बाजूला किरण बेरड एक चांगली इनिंग पेश करतोय आपल्या संघासाठी. 13 बॉलचा सामना करत असताना 23 धावा त्याच्या खात्यात आहेत. टीमची टोटल जर आपण विचारात घेतली तर 61 धावा, 5 गडी आतापर्यंत गमावलेत. 5 षटकांचा खेळ संपला आणि आता शेवटचं षटक पहिल्या डावातलं सुरू होईल. गोलंदाजी मार्कवर पोहोचलाय सोहम धमाळे. बरकत शेख आणि त्याच्याबरोबर किरण बेरड. किरण एक जमेची बाब राहिली आहे आपल्या संघासाठी. जमेची बाब म्हणून तो एका बाजूला किल्ला लढवतोय, दुसऱ्या बाजूने विकेटचं पतन होत होतं, परंतु त्यानंतर स्वतःच्या खांद्यावर या मॅचमध्ये संघाची जबाबदारी घेतली आहे. कारण इथे विजय खूप महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. शेवटचं षटक 6व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर सोहम धमाळे. स्ट्रायकिंग एंडला
बॅटर इथे सज्ज होईल. बरकत शेख आणि सध्या आपण पाहतोय स्क्रीनवर या चमकणाऱ्या ट्रॉफीज आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 8व्या पर्वात या ज्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पहिला बॉल थोडासा बाहेर जातोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पंच दंडित करतील. व्हाईट बॉलचा सिग्नल इथे पोहोचलाय. 6व्या षटकात पहिला बॉल इथे व्हाईटच्या स्वरूपात डिलिव्हर केलाय सोहमने. आणि सध्या आपण पाहतोय प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट नवी मुंबई मित्र परिवारच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली. यावेळी बॅटची कडा घेतली. यष्टी रक्षकाच्या हातात चाललाय चेंडू. आणखीन एका विकेटचं होतंय पतन. 6वा धक्का बसेल SMH11 संघाला. फलंदाज बरकत शेख बॅक टू दी पवेलियन. पहिला बॉल थोडासा खराब टप्प्यावर टाकला होता, पण त्यानंतर गती थोडीशी कमी केली आणि बरकत शेखला 0 या धावसंख्येवर परत पाठवलंय. 6वा धक्का बसतोय. 70 विकेटचं इथे पतन झालंय. आणि आता नवीन बॅटर येतोय पैगंबर अत्तार. दुसऱ्या बाजूला किरण बेरड 23 या धावसंख्येवर खेळतोय. तो कुठेतरी मनात विचार करत असेल मला स्ट्रायकिंग एंडला पोहोचू द्या. SMH11 आणि त्यांच्या विरोधात विक्रोलियन्स राजमुद्रा. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेतला गेला होता आणि हा निर्णय यशस्वी साध्य करण्याचा प्रयत्न सगळ्याच गोलंदाजांनी केलाय. शेवटचं षटक सध्या आपण पाहतोय. 62 धावा 6 गडी बाद. सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील आपण पाहू शकताय. सोनमताई चव्हाण, चंद्रकांत शेट्टे सर, दर्शनाताई पवार. यावेळी अकूट टप्प्याचा बॉल होता. हुक करायचा होता, परंतु उंची जास्त होती या बॉलवर. 1 रन याच दरम्यान पूर्ण केली जाते. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या अगदी मागे चेंडू पडला. सिंगल इथे मिळते. सोहम दमाळे अतिरिक्त बाउन्स या चेंडूवर केला होता. हुक करायचा होता बॅटरला, परंतु बॅट आणि चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क इथे होऊ शकला नाहीये आणि त्यानंतर सिंगल मिळते. सिंगलने धावसंख्या पुढे पोहोचली आहे. टीमची टोटल सध्या स्कोर बोर्डवर 63 धावा 6 गडी बाद. सोहम यावेळी देखील अकूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला पुल करायचा होता, परंतु इथे अनसक्सेसफुल झाला. बॅटर 1 रन कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल. इथे आहे धावबाची संधी आणि आता विकेटचं होईल पतन. 7वा धक्का बसेल. धावबाच्या स्वरूपात 70 विकेटचं होतं इथे पतन. 7वा धक्का. बॅटर इथे आउट होतोय. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. अकूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला खेळला होता. प्रॉपर टायमिंग इथे झालं नव्हतं. 1 रन इथे कंप्लीट केली गेली आणि त्यानंतर किरणला स्ट्राईक घ्यायची होती आणि त्यामुळे दुसऱ्या धावेसाठी त्याने इथे कॉल दिला, परंतु पैगंबरने आपली विकेट कुठेतरी सॅक्रिफाईस केली आहे. कारण किरणच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्यामुळेच की काय त्याला स्ट्रायकिंग एंडला ठेवणं हे गरजेचं होतं आणि तोच इथे खेळ दाखवला गेला. विकेटचं इथे पतन झालंय. सोम दमाळीच्या खात्यात आतापर्यंत 2 गडी ते 2 विकेट मिळत आहेत त्याला आणि 2 विकेट त्याच्या खात्यात जमा देखील झाल्या आहेत. 6वं षटक. न्यू बॅटर इथे दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला असेल किरण, जो सोमच्या विरोधात पुढचा बॉल फेस करेल. सोमचा हा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक सजवलाय. 1 बाउन्स झालाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी चेंडूला पाठवून दिलाय. 70 इथे येतोय चौकार. 4 धावा किरणच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. एक अप्रतिम सामना आपल्यासमोर सुरू आहे. खूप सारे मान्यवर इथे आलेले आहेत. आजिम चिकटे वेलकम. मुन्ना देसाई वेलकम. निमेश नायर वेलकम. सरफराज धामस्कर वेलकम. यावेळी मिस टायमिंग केलाय. हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेल घेईल का, तर येस कॉटन बोल्ट आणि फलंदाज होतोय बाद. यावेळी 8व्या विकेटचं होईल पतन. 70 विकेट. किरण बेरड बाद होतोय 28 या धावसंख्येवर. 8वा धक्का. 68 धावा 6 गडी बाद. 7वा षटक. 8वा धक्का. 68 धावा 6 गडी बाद. 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 8वा धक्
इथून कॉल दिला जातोय. शारिक 11 भोपाळ आणि त्यांच्या विरोधात संघ असेल NCC कात्री रत्नागिरी. दोन्ही संघनायक आपल्याला विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी दाखल व्हा. शारिक 11 भोपाळ आणि NCC कात्री रत्नागिरी. त्याचबरोबर आपल्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचवा. शारिक 11 भोपाळ आणि त्यांच्या विरोधात संघ असेल नेक्स्ट मॅचमध्ये NCC कात्री रत्नागिरीचा संघ. सोमचा हा बॉल यावेळी हवाई हल्ला चढवलाय. काऊ कॉर्नरमध्ये प्रॉपर टायमिंग जुळते का? हो, तर इथे टायमिंग जुळले आणि त्यानंतर काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून आणखीन एक 70-70 षटकार इथे ठोकला जातोय. 6 धावा इथे मिळतील. अमित राज चव्हाणला षटकार येतोय त्याच्या बॅटमधून. खेळ संपलाय. 8 गडी बाद 74 धावा SMH11 संघाने ते जमवल्यात. किरण बेरड 16 चेंडू त्याने फेस केले. सध्या आपण पाहतोय फलंदाजांचं विश्लेषण. 28 धावा त्याने काढल्यात. कॉट अँड बोल्टच्या स्वरूपात सोम धमाळने त्याची विकेट घेतली. त्यानंतर अमोल निलुगडे ज्याने 4 बॉलचा सामना केला 13 धावा त्याने काढल्यात. एक चांगली साथ दिली होती परंतु त्यानंतर तो बाद झाला गिरीश कोचरेकरच्या गोलंदाजीवर. विश्वजित गारू जो 3 बॉल फेस केला 4 धावांचं योगदान त्याने दिलंय. वासिम शेखला मात्र छाप पाडता आलेली नाहीये. 1 बॉल त्याने फेस केला 0 धावा. गोल्डन डक झाला होता. जयदीपने त्याला बाद केलं होतं. त्यानंतर सुरेश कांबळे 5 चेंडू 13 धावा. या खेळाडूने थोडीशी दमखम दाखवली परंतु त्यानंतर मुकेश दासच्या गोलंदाजीवर तो देखील बाद झाला. अप्पा काशीद लेग बिफोर द विकेटने बाद झाला होता जयदीपच्या विरोधात. 3 चेंडू त्याने फेस केले होते 0 धावा त्याच्या खात्यात. बरकत शेख 2 चेंडू फेस केले 0 धावा. पैगंबर अत्तार जो धाव बाद झाला होता 1 बॉल त्याने फेस केला 1 धाव त्याच्या खात्यात. आणि त्यानंतर अमित राज चव्हाण 1 बॉल फेस केला 1 षटकार त्याने ठोकला. 70-70 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि टीमची टोटल 74 धावा 8 गडी बाद. गिरीश कोचरेकर 1 षटक हाताळलंय 18 धावा खर्च केल्यात. 1 गडी त्याने बाद केलाय 1 चेंडू त्याने निर्धाव टाकलाय. इकॉनॉमी रेट त्याचा राहिलाय 18 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं थोडासा महागडा ठरला होता परंतु त्यानंतर मुकेश दास 2 षटकं त्याने हाताळलीत 12 धावा त्याने खर्च केल्या. 2 गडी त्याने बाद केलेत. 8 बॉल त्याने ते निर्धाव टाकलेत. त्याचा इकॉनॉमी रेट आहे 6 रन्स प्रति ओव्हर. जयदीप बोंडिवले 2 षटकं 30 धावा त्याने खर्च केल्यात. जयदीप थोडासा महागडा ठरलाय या डावात. 2 गडी त्याने बाद केलेत 4 चेंडू निर्धाव टाकलेत. इकॉनॉमी रेट त्याचा राहिलाय 15 धावा प्रति ओव्हर. सोहम धमाळे 1 षटक टाकलंय 13 धावा खर्च केल्यात. 2 गडी त्याने बाद केलेत 2 चेंडू निर्धाव टाकलेत. त्याचा इकॉनॉमी रेट आहे 13 धावा. तर फॉल ऑफ विकेट पहिला गडी 18 या धावसंख्येवर बाद झाला. दुसरा धक्का 23 वर. अशा पद्धतीने 8 गडी ते गमावलेत आणि आता दुसऱ्या डावात लक्ष ठेवलं गेलंय. 75 धावांचं. जसं का दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होईल आमच्या समालोचन कक्षात या आपण ऐकूया आदरणीय गुरुवर्य चंद्रकांत शेटे सरांना. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. मी मात्र आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू गोपी जाधव. वेलकम चंदू शेटे. नेक्स्ट मॅचसाठी कॉल देतोय दोन्ही कॅप्टन. NCC कातळी वर्सेस शरीक 11. फायनल प्लेइंग 11 द्यायला इथे यायचे. टॉससाठी पण यायचे. बोथ द कॅप्टन्स दोन्ही कर्णधार शरीक 11 आणि NCC कातळी मुख्य रंगमंचा जवळ यायचे. आपण टॉसही करणार आहोत. त्याचबरोबर तुमची फायनल प्लेइंग 11 पण द्या इथे. श्री साई ट्रॉफी सावली क्रिएशन आपण स्क्रीनवरती बघू शकतोय. ही सगळी मंडळी आज इथे आलेली आहेत. त्यांचं खूप खूप स्वागत. 75 धावांचं लक्ष. मगाशी 60 धावा चेस केल्या होत्या. आता मात्र 75 आहेत. बघूया कशा पद्धतीने सुरुवात करेल विक्रोलियन्सचा संघ. SMS संघाने एक चांगलं टार्गेट सेट केलेलं आहे. पुन्हा एकदा मी सगळ्या क्रीडा रसिकांना प्रेक्षकांना विनंती करेन की मुख्य रंगमंचाच्या समोर एक मदत निधीचा बॉक्स ठेवलेला आहे. साहिल सावंत या अष्टपैलू खेळाडूच्या तब्येतीसाठी आपण प्रार्थना पण करूया आणि शक्य होईल तेवढी मदत सुद्धा करूया. उद्या रात्री 8 वाजता याच मैदानावर होणारा एक धमाका एक जलवा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेस्ट वर्सेस रेस्ट ही एक्झिबिशन मॅच जी स्पॉन्सर केली आहे तुषार साळवी अभि दुडे या आमच्या मित्रांनी. टेक्निकल एक्सपर्ट सगळे इकडे आहेत.
दीपक मोरे, सईद मुकादम, श्रद्धा सावंत, प्रवीण साळवी, आतिक पाटणकर. उद्या होणार आहे अप्रतिम प्रदर्शनीय सामना. आज ग्रुप डीच्या मॅचेस आहेत आणि आजच्या मॅचेसमधनं जे 2 टीम क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतील, 6 टीमने ऑलरेडी प्रवेश केलेला आहे क्वार्टर फायनलला. 2 टीम आज पुढे जातील आणि उद्यापासनं क्वार्टर फायनलचे सामने इथे रंगणार आहेत याच मैदानावरती. 16 संघांमधल्या 8 जे बेस्ट टीम असतील ते उद्या आपल्याला इथे एकमेकांसोबत भिडताना, लढताना, खेळताना अतिशय चुरशीचे सामने, रोमांचकारी सामने उद्यापासून इथे पाहायला मिळतील. आता आपण बघतोय SMH वर्सेस विक्रोलियन्स. हा सामना 75 टू चेस आणि विक्रोलियन्सचे सलामीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आहेत. पंच तयार आहेत. पंचांचा इशारा झालेला आहे. मॅच सेकंड इनिंग इज अबाउट टू बिगिन. ओव्हर टू यू चंदू शेटे. धन्यवाद सर. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 8. पहिला चेंडू समोरच्या दिशेने गॅपमध्ये खेळण्यात यशस्वी होत आहेत. शशिकांत कदम यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार. शरद रावते गोलंदाजीसाठी आले, जे साताऱ्याच्या कराडचे गोलंदाज आहेत. परंतु समोर जर पाहिलं तर शशिकांत कदम, दादर मुंबई. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, हवाई सफर. आणि पहिल्या बॉलवर आक्रमण जरूर झालं, परंतु दुसऱ्याच बॉलवर जर पाहिलं तर दाखवलं शरद रावते यांनी त्यांना पॅव्हिलियनचा दिशा आणि माघारी परतताना पाहायला मिळतील शशिकांत कदम. पाहत आहोत टेनिस क्रिकेट जगतातील एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. रत्नागिरीमध्ये जे हापूस आंब्याचं शहर ओळखला जातो, रत्नागिरी जिल्हा ओळखला जातो, आज क्रिकेटच्या रंगात न्हावून निघताना पाहायला मिळतोय हा रत्नागिरी. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार उदयजी सामंत साहेब पुरस्कृत असणारा हा क्रिकेटचा सोहळा ओमसाई स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर पाहिलं तर राजमुद्रा ग्रुप, रांजणगाव विक्रोलियन्स, मंदार शेठ पाचुनकर पाटील, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डॉक्टर उमेश साळुंके यांची साळुंके मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड सातारा यांच्यातील मॅच या ठिकाणी सुरू आहे. आणि पहिल्या डावात जर पाहिलं तर 74 धावा केल्या होत्या. 75 धावांचा पाठलाग करण्यासाठी राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स विक्रोळी मैदानाच्या आतमध्ये उतरली, परंतु पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर विकेटही येताना पाहायला मिळते. आता दोन्ही भूमिका निभवायच्यात, विकेटही थांबून ठेवायच्यात आणि धावाही बनवायच्यात. तर इश्तियाक शेख फलंदाजीसाठी मैदानात येताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या कांजूरमार्गचे खेळाडू आहेत. तर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत शरद रावते, जे कराडचे खेळाडू आहेत सातारा जिल्ह्यातील. तर एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. लक्ष चांगलं उभं केलंय, परंतु क्षमता आहे विक्रोलियन्सकडे देखील त्याला पार करण्याची. यावेळेला विकेट केला जातोय समोरच्या दिशेने, फटका खेळला, तिकडे क्षेत्ररक्षक तैनात ठेवला होता. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पहा, स्टंप व्हिजन, स्टंपमधील कॅमेऱ्याच्या द्वारे हे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर आता आपण टेनिस बॉल क्रिकेट जाताना पाहायला मिळतं आणि tenniscricket.in खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह चित्रण देखील इकडे केलेलं आहे. तर 70 स्पोर्टचे अतिशय उच्च दर्जाचे आणि चांगले किट्स देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा म्हटलं तर भव्यता नक्कीच असते. दरवर्षी काहीतरी नाविन्यही असतं. यावर्षी जर पाहिलं तर लीग पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण भारतभरातून आलेले खेळाडू आपला दमखम रत्नागिरीमध्ये दाखवताना पाहायला मिळतील. पहिले षटक. मीन वाईल नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही घेतोय गुरुवर्य सावंत सरांच्या शुभ हस्ते. दोन्ही कॅप्टन इथे आहेत. यू कॅन कंटिन्यू चंदू शेटे. तर स्ट्राईकवर जर पाहिलं ते येतील मंगेश वैती.
यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू खेळला आणि या बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा धावा मिळतील. 4 चौकार. नाणेफेकीचा कौल यानंतरच्या मॅचचा होतोय. शारिक 11 भोपाळ मध्य प्रदेश आणि त्यांच्या विरोधात रत्नागिरी NCC कातडी यांच्यातील. परंतु मंगेश वैती यांची बॅट देखील आता या ठिकाणी बोलायला सुरुवात झाली आहे. 70 चौकार त्यांनी या ठिकाणी खेचला. यावेळेला देखील आक्रमण होताना पाहायला मिळेल. हवाई हल्ला, हवाई सफर. 6 धावांची. मंगेश वैती ऑन फायर. सिक्सर. मंगेश वैती इज ऑन फायर. आणि दरम्यानच्या कालावधीत इथे टॉस झालेला आहे. शारिक 11ने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारलेली आहे. शारिक 11 विल बॅट फर्स्ट. सरळ बॅटने फटके येताना पाहिलं मिळतं. मंगेश वैती जास्तीत जास्त त्यावर विश्वास ठेवतात. सरळ बॅटने क्रिकेट खेळण्याचा त्यांचा अंदाज आहे. यावेळेला चांगला बॉल त्याला सन्मान दिला. खराब बॉलची वर प्रहार करायचा, चांगल्या बॉलचा सन्मान द्यायचा, हे क्रिकेटच्या खेळाचं सूत्र आहे. तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि जी अपेक्षा होती, मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना चांगली सुरुवात पाहिजे होती, ती या ठिकाणी झाली आहे. पहिलं षटक संपतंय. 1 विकेट माघारी परतलाय आणि 16 धावा धावफलकावर विक्रोलियन्स राजमुद्रा ग्रुप रांजणगाव या टीमच्या. थँक्यू चंदू शेटे. आता आपण वळणार आहोत मॅन ऑफ द सिरीज अपाचे बाईक. नवी मुंबई मित्र परिवार यांनी स्पॉन्सर केली ही बाईक आहे. खूप सारे हकदार गेल्या 3 दिवसापासून आहेत आणि प्रत्येकाचंच लक्ष त्या मोटरसायकलवरती आहे. उद्या आणि परवा 2 सत्र शिल्लक आहेत. उद्या क्वार्टर फायनलचे सामने, परवा सेमीफायनल, फायनल आणि उद्याचा बिग ब्लास्ट हाय व्होल्टेज ड्रामा 8 वाजता उद्या रात्री याच मैदानावरती. बेस्ट वर्सेस रेस्ट. चुकू नका, अजिबात चुकू नका. अशी मॅच पुन्हा बघायला मिळणार नाही तुम्हाला. स्पेशालिटी असते ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजकांची की प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न. अन एंटरटेनर, अ ग्लॅमरस इव्हेंट. आणि ॲब्सोल्यूट ट्रूथ इज दॅट इट इज पॉवर्ड बाय उदय सामंत अँड किरण सामंत. या 2 व्यक्तींशिवाय ही स्पर्धा होऊच शकत नाही. निव्वळ क्रिकेटच नव्हे, क्रीडा स्पर्धाच नव्हे, तर रत्नागिरीतला प्रत्येक कार्यामध्ये, सांस्कृतिक क्षेत्र असेल, विकास कामं असतील, सगळीकडे ही 2 नावं तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य दिसतील. 16 धावा आलेल्या आहेत. अरिहंत एंडकडनं बघतोय आपण. नेक्स्ट ओव्हर चंदू शेटे. धन्यवाद. मंगेश वैती याही वेळेला हवाई सफर. 6 धावांची. वा मंगेश वा. जबरदस्त क्या फटका. बात है. 70 षटकार. मुलाने स्पेक्टेटरकडे होते. एक पृथ्वी सावंत आणि त्याचे वडील लक्ष्मीकांत सावंत. पृथ्वीने कॅच सोडली, वडिलांनी पकडली. बिग 6. डोळ्यांची पारणं फेडणारा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला मंगेश वैती यांच्या बॅटमधून. यावेळेला देखील, परंतु यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत, परंतु भाग्यशाली राहिले. अशा ठिकाणी जाऊन चेंडू पडला जिकडे क्षेत्ररक्षक नव्हते. निर्जन स्थळी चेंडू पडतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. ती म्हणजे तब्बल 23 धावांवर धावसंख्या जाते. 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. विक्रोळी राजमुद्रा ग्रुप रांजणगाव या टीमला साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड सातारा या टीमच्या विरुद्ध रत्नागिरीमध्ये स्पर्धा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरीची स्पर्धा म्हटलं तर तमाम क्रिकेट रसिक या मॅचचा आनंद घेतात. मैदानावर देखील जर पाहिलं तर स्टेडियम प्रेक्षकांनी फुलून जाताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर यूट्यूबवर देखील खूप मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद क्रिकेटचे चाहते आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. कारण मॅचही तेवढीच मोठी आहे. विक्रोलियन्सला पाठलाग करायचा आहे. 75 धावांचा. 23 तर झालेले आहेत. इश्तियाक शेख बॅटिंगसाठी.
यावेळेला इश्तियाक पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु तिकडे एक रन घेतली गेली. क्षेत्ररक्षक तैनात होते तिकडे, त्यांच्याच दिशेने चेंडू गेला. प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलं, कारण त्या पोझिशनमध्ये ते आले नव्हते आणि धावसंख्या 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावर आहेत. त्याचबरोबर आम्ही एक आव्हान केलं आहे. साहिल सावंत आपल्यातीलच एक युवा खेळाडू ज्याला मात्र आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. तर सर्वांना आव्हान आहे, तर साहिलसाठी पुढे या. प्रत्येकाने थोडी थोडी का होईना साहिलसाठी मदत करा. मंगेश वैती यावेळेला रिवर्स, वा काय फटका खेळलाय. रिवर्सचा फटका मंगेशने पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. याही वेळेला धावा मिळतील 6. अप्रतिम षटकार. 70. चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या आमच्या मित्राचा अतिशय शांतपणे एका वेगळ्या शैलीमध्ये धावतं समालोचन आणि सगळी डिटेल्स बॉल टू बॉल त्यांनी सांगितली. आज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून रजा घेईल हा आमचा मित्र. थँक्स अलॉट गोपी. पुढच्या वर्षी आम्ही तुझी वाट पाहू. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मंगेश वैती यांच्याकडून झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा बॉल हातातून निसटला आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकांची समाप्ती होते. एक खेळाडू माघारी परतलेत आणि तब्बल 38 धावा 75 धावांचा पाठलाग करत असताना मंगेश वैती यांच्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर आतापर्यंत बनवली गेलेली आहे. अडतीस धावा धावफलकावर होत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये विक्रोलियन्स राजमुद्रा ग्रुप रांजणगाव, मंदार शेठ, पाचुनकर पाटील यांची टीम पाहायला मिळते. मंगेश वैतीचे हे फटके तुम्ही पाहू शकता. पुस्तकी फटके त्यांच्याकडून नेहमीच येताना पाहायला मिळतात. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, सरळ बॅटने क्रिकेट स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतात. गणेश इलेव्हन माहुलसाठी देखील क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात या ठिकाणी मंगेश वैती. आणि आज विक्रोलियनचं देखील गेली कित्येक वर्ष प्रतिनिधित्व करतायत. शैलीदार फलंदाजीमध्ये त्यांचं नाव जरूर घेतलं जातं आणि मुंबईप्रमाणे दुबईपर्यंत देखील त्यांचा प्रवास झाला आणि तिकडेही चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला साळुंखे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या टीमला विकेट घ्यावी लागेल. मॅचमध्ये जर रंगत आणायची असेल तर इकडे तुम्हाला विकेट पाहिजे. नक्कीच 24 चेंडू आणि 37 धावांच्या आवश्यकता. नक्कीच 24 चेंडू 37 धावा असं समीकरण आहे. पण मगाच्या मॅचमधला मंगेशचा फटका हा निव्वळ कमाल होता. अजूनही डोळ्यासमोर तो हल्लेला नाही फटका. डोळ्याचं पारणं फेडणारा. मी आणि कुणाल दोघे आम्ही एकाच वेळेला प्रेमात पडलो त्या फटक्याच्या. इट वॉज अ क्लासिक शॉट, क्लासिक. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 2 संपलाय. आता चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला तरी राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स येताना पाहायला मिळत आहे. परंतु कराड टीमला देखील कमबॅक करावी लागेल. त्यासाठी बरकत यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातं. एक मोठं नाव आहे सातारा जिल्हा क्रिकेटमधील आणि क्रिकॉनमध्ये देखील त्यांना खेळताना पाहिलं होतं. तर आज पाहूयात कशा प्रकारची कामगिरी बरकत शेख करतायत. गरज आहे ज्यावेळेला टीमला विकेटची, कारण इकडे एखाद दुसरी विकेट घेऊन आता तो दबाव विक्रोलियन्स राजमुद्रा ग्रुपवर शिफ्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये ते आहेत. पाहूयात रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. योगेश पवार स्वतः रणजीपटू, महाराष्ट्र रणजीपटू मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेचे सर्व आयोजनाचे प्रमुख धुरा दीपक दादांवर असते. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इश्तियाक शेख यांच्या बॅटमधून निघालेला फटका, हवाई सफर येतोय. 70 षटकार, 6 धावा.
च्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळतंय. मोठं लक्ष आता छोटं करून टाकलं. एका बाजूला मंगेश वैद्य आणि त्यांच्याकडून बोध घेऊन आता इश्तियाक शेख देखील आपले हात खोलू लागलेत. टेनिस क्रिकेटची दुनिया तुमच्या आमच्या सर्व या दुनियेचे आपण घटक आहोत. यावेळेला देखील आक्रमण, परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही होऊ शकलेला आहे. निर्जन स्थळी चेंडू पडेल आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. टेनिस क्रिकेटने तुम्हा आम्हाला एकत्र आणले. टेनिस क्रिकेटने तुम्हा आम्हाला जोडलं गेलेलं आहे. क्रिकेटच्या या अद्भुत खेळाचे तुम्ही आम्ही चाहते आहोत, क्रिकेट वेडे आहोत आणि आज या क्रिकेटचा आनंद आपण रत्नागिरी नगरीमध्ये घेत आहोत. उच्च दर्जाची क्रिकेटची स्पर्धा, टेनिस क्रिकेटला झळाळी देणाऱ्या ज्या काही स्पर्धा आहेत त्यामध्ये नक्कीच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं देखील नाव घेतलं जातं आणि आज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी प्रेक्षकांची गर्दी जर पाहिली तर पुन्हा एकदा फुलून गेली आहे. यावेळेला कव्हर पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला. थोडीशी उसळी घेतली होती यावेळेला बॉलने आणि त्या बॉलला कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे 1 धाव मिळेल आणि धावफलक जर पाहिला तर आता 47 वर जाताना पाहायला मिळेल. अद्भुत असा क्रिकेटचा खेळ, ज्या खेळाने तुम्हा आम्हाला जोडलंय. छोट्या छोट्या गावातील खेळाडू देखील जर पाहिलं तर आता आखाती देशांचे दौरे करू लागलेत आणि यूट्यूब नावाचं माध्यम आलं आणि तदनंतरचं क्रिकेट अक्षरशः बदलून गेलं. म्हणजे ज्यांना मैदानावर येऊन मॅच पाहणं शक्य आहे ते मैदानात येऊन मॅचेस पाहतात, परंतु ज्यांना मैदानावर येऊन मॅच पाहणं शक्य नाहीये ते घर बसल्या देखील या मॅचेसचा आनंद घेत आहेत. तर घरी बसून या मॅचचा आनंद रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचा जे प्रेक्षक घेत आहेत त्या प्रत्येक चाहत्याचं देखील आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करू. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. बरकत थोडीशी रणनीती बदलावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, कारण आता इश्तियाक देखील रंगात आलेत, मंगेश वैद्य देखील रंगात आलेत. सुरुवातीला मोठं आव्हान वाटत होतं पण त्या आव्हानाला छोटं केलंय. सातत्याच्या आक्रमणाने पॉवर प्लेमध्ये प्रॉपर बॅटिंग झाली, हवाई हल्ले झाले आणि त्याचा फायदा राजमुद्रा ग्रुप विक्रोली असला होताना पाहायला मिळाला. यावेळेला देखील कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि मंगेश थांबतील या ठिकाणी. 70 विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. मंगेश वैद्य ज्यांनी जबरदस्त खेळी केली, 8 चेंडूमध्ये 32 धावांची, माघारी परत आहेत. विकेटचं पठाण. धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 2 विकेट माघारी परततात म्हणजे मंगेश बाद होताना पाहायला मिळतात. या ठिकाणी रत्नागिरीमध्ये आहोत आणि पहा, रत्नागिरीमध्ये क्रिकेट अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत सर्वांना क्रिकेट या रत्नागिरीमध्ये प्रत्येकाचा श्वास आहे. हे क्रिकेट वेड, तुम्ही आम्ही सर्वजण क्रिकेट वेडे आहोत आणि क्रिकेट वेडावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न मी देखील केला, ते सादर करतो. कुणी सिनेमा पाहिला जातं तर कुणी नाटक पाहिलं जातं. आम्ही क्रिकेट वेडे षटकार चौकार पाहिला मैदानात जातो. कुणी भजनात दंगतो तर कुणी तमाशात रंगतो. आम्ही क्रिकेट वेडे मैदानात सामने पाहण्यात गुंगतो. कुणाला दारूची नशा तर कुणाला प्रेमाची नशा. आम्ही क्रिकेट वेडे, आम्हाला बॅट आणि बॉलच्या खेळाची नशा. कुणाला पदाचा गर्व तर कुणाला श्रीमंतीचा गर्व, परंतु आम्ही क्रिकेट वेडे, आम्हाला घरातील ट्रॉफीचा गर्व, आम्हाला घरातील ट्रॉफीचा गर्व. धन्यवाद. तर अशी ही क्रिकेटची स्पर्धा आज आपण पाहतोय. खूप सारे क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते, क्रिकेट वेडे या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेतली गेली आणि जागेवर बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने. रन मात्र त्या ठिकाणी मिळणार नाहीये. बरकत पहा, सुरुवात चांगली झाली नव्हती परंतु एका निर्धाराने गोलंदाजी करतायत आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करतायत. आज रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. अजूनही 19 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी राजमुद्रा ग्रुप विक्रोलियन्सला. यावेळेला चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळला जातोय, परंतु चांगली गोलंदाजी म्हणेल की भाग पडलं ड्राईव्ह करायला त्या ठिकाणी आणि एका धावेने धावफलक आता पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 विकेट माघारी परतल्यानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे, परंतु पाहूयात येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय होणार. खूप मोठ्या संख्येने क्रिकेटचे चाहते, रत्नागिरी म्हटलं तर दर्दी क्रिकेटचे चाहते पाहायला मिळतात. अजूनही 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स विक्रोळी या टीमला मॅच जिंकण्यासाठी. अठरा चेंडू आणि 27 धावांच्या मॅच विक्रोलियनच्या बाजूने कम्प्लिटली गेली आहे का तर नाही. मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं. जर का विकेट घेतल्या तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतं.
पाहू शकता ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, लहान मुली देखील मॅचेसचा आनंद घेत आहेत, कारण सोहळाच असा आहे. रत्नागिरीवर सर्वांच्या नजरा असतात ज्यावेळेला ही स्पर्धा येत असते. आयोजन कमिटी ती खूप मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य असं आयोजन करत असते आणि टेनिस क्रिकेट जगताचं लक्ष संपूर्ण रत्नागिरीवर कसं येईल, अतिथी मान्यवर देखील मॅचेसचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामॅन देव प्रत्येक ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रत्येकाचे हावभाव टिपण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शरद शरद यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. एका बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी निखिल जाधव मुंबईच्या गिरगावचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर इश्तियाक शेख मुंबईच्या कांजूरमार्गचे खेळाडू आहेत. परंतु कराडचा गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल. विक्रोलियन्सने ही स्पर्धा अगोदर जिंकली आहे. भल्या भल्यांचे अंदाज चुकवत भल्या भल्यांना पराभूत करत या स्पर्धेचं चॅम्पियनशिप विक्रोलियन्सने जिंकली आहे. त्यांना विजयाची चौक इकडे चाकली आहे. परंतु कराडचा संघ हा देखील खूप चांगली कामगिरी करतोय. दोन्ही मॅचमध्ये त्यांनी धावा बनवल्या, ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु आता बनवलेल्या धावा वाचवण्याची जबाबदारी त्यांच्या गोलंदाजांची आहे आणि त्यासाठी शरद येत आहेत. शेवटचे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. भव्य दिव्य असा प्रमाण, कारण मी काल देखील उल्लेख केला, टेनिस क्रिकेटच्या मॅचेस खूप कमी वेळा स्टेडियममध्ये खेळवल्या जातात. त्यातील ही स्पर्धा आहे जी स्टेडियमवर खेळवली जाते आणि प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था, खूप चांगलं आयोजन, खूप चांगली विद्युत रोषणाई, खूप चांगली खेळपट्टी, खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज, खूप चांगले किट्स आणि खूप मोठं पारितोषिक. अकूट टप्प्याचा बॉल, त्यावर पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि तो प्रयत्न फसताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट या ठिकाणी येईल. मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस, मॅचने बदललाय रंग. येते 70-70 विकेट. मॅचमध्ये पुन्हा एकदा चुरस. सुरुवात जबरदस्त झाली. मंगेश वैद्य अक्षरशः तुटून पडले आणि अशाच प्रकारचा क्रिकेटचा खेळ असतो जो एका संघाच्या बाजूने गेल्यानंतर आपल्याला आवडत नाही, दोन्ही संघाच्या बाजूने गेला तर त्याची चुरस निर्माण होते. आणि तेच आता कराड म्हणजे साताराकर देखील सांगतायत आम्ही देखील काही कमी नाहीये. आणि फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे साताऱ्याचेच खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. नॉर्मली एका संघातून देखील हे सर्व खेळतात. लखन सकट जे सातारा चे खेळाडू आहेत, खटाव तालुक्यातील पाचाडगावचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा नक्कीच मिळताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाज शरद यांना अनुभव आहे त्यांच्याकडे, परंतु मोठ्या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. आपल्या टीमसाठी त्यांना धावा वाचवायच्यात आणि त्या कशा प्रकारे धावा या ठिकाणी वाचवल्या जातील तेही या ठिकाणी पाहावं लागेल. शरद समोर जर पाहिलं तर निखिल पहिल्याही मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग, शैलीदार फलंदाजी करतात. क्रिकॉनमध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देखील मिळवला होता. गिरगाव परिसरामधून त्यांचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आणि आता महाराष्ट्रभर या केएसकेला देखील खेळणाऱ्या खेळाडूचा आपण बोलबाला पाहतो. तर एका बाजूला जर पाहिलं तर शरद आहेत कराडचे आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचे निखिल आहेत. यावेळेला चांगला चेंडू त्याला ढकललं जात आहे. कव्हरच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि चांगल्या बॉलचा सन्मान दिला आणि परंतु सन्मान देत असताना एक धाव देखील कशी येईल याची काळजी निखिलने घेतली आणि धावफलक जर पाहिला तर 1ने पुढे जातोय. 1-1 बॉल नंतर समीकरण बदलेल तशी मॅच मधील चुरस देखील वाढताना पाहायला मिळेल. अजूनही 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 16 चेंडू शेवटचे बाकी आहेत. क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी जादू आहे. लेदर बॉल क्रिकेटच्या पेक्षा टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला जवळचं आहे. विशेष म्हणजे या मैदानात खेळणारे तुमच्या आमच्या जवळचे असतात, तुमच्या आमच्याशी निगडित असतात, म्हणून या क्रिकेटवर आपण खूप सारं प्रेम करतो. हो यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, परंतु दोन गोष्टी घडल्या. एक तर पूल करण्याचा प्रयत्न फसला, निर्धाव चेंडू येत होता, परंतु यष्टीरक्षकाकडूनही चूक झाली आणि या चेंडूवर जर पाहिलं तर बाईच्या स्वरूपातील एक धाव येते. तर साहिल सावंत आपल्यातीलच एक खेळाडू आहे. आज तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. तर सर्वांना कळकळीचं आव्हान आहे. प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाडूसाठी आपणच पुढे येणार. तर मी प्रत्येक ठिकाणी आव्हान करत असतो, इकडे आव्हान करतोय. तो बॉक्स साहिलसाठी आपल्यापर्यंत येईल. आपण जशी शक्य होईल तशी मदत करा. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, निखिलच्या बॅटमधून आलेला फटका अडवण्याचा प्रयत्न ठरतोय निष्फळ आणि बॉल जाईल सीमा रेषा पार. 70-70 चौकार.
खोलवर टप्प्याचा बॉल होता. ही पदललित्य म्हणजे मंगेश वैती पहा, शशिकांत कदम पहा, किंबहुना निखिल पहा, पदललित्य क्रिकेट प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक विक्रोली संघाची खासियत आहे. स्वतःची टीम घेऊन खेळणं ही देखील त्यांची एक खासियत आहे. यावेळेला फुल टॉस बॉल, खराब बॉल होता, त्याचा घेतला समाचार आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार, लांब 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 खूप लांब. 70-70 षटकार. फलंदाजांना इथे शंका आहे, बहुतेक थर्ड अंपायरकडे नो बॉलसाठी विचारणा होते. आय थिंक दोन्ही पंच ठरवत आहेत. आय थिंक दे मे गेट अ रेफरल फॉर नो बॉल. विचारणा होते, पण एक चौकार एक षटकार. टार्गेटच्या जवळ येत चालले विक्रोलियन्स. सहकारी सगळे खुश असतील, रिलॅक्स असतील. लक्ष आवाक्यात आलेलं आहे. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मैदान फुलून गेलेलं आहे, कारण यानंतरचा सामना इतकाच जबरदस्त होणार आहे. शरीक 11 वर्सेस NCC कातळी अर्थात रत्नागिरी 1. आणि शरीक 11 मध्ये खेळणार आहे ज्याचं खूप मोठं फॅन फॉलोइंग आहेत, रायगड का टायगर उस्मान पटेल. किती सारं प्रेम असतं एखाद्या खेळाडूवरती, त्याचं अप्रतिम उदाहरण आपण बघतोय. अजून यानंतरचा एक सामना असेल आणि अजून एक सामना, 2 मॅचेस मला वाटतं उस्मानच्या इथे असणार आहेत. उद्या रात्री 8 वाजता तर पाय ठेवायला जागा नसेल, इतकी गर्दी. टेनिस क्रिकेट विश्वातले सगळे सितारे, सगळे दिग्गज, सगळे बाहुबली, काय त्यांची टोपण नावं असतील, ती सगळी मंडळी उद्या इथे आपल्याला पाहायला मिळतील. आमचा मित्र जसा सन्मान देवदूत म्हणून झाला, तो मुन्ना देसाई आपल्यापर्यंत पोहोचतोय. त्याच्या हातामध्ये तो मदत निधीचा बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये साहिल सावंत या अष्टपैलू खेळाडूसाठी जे काही शक्य होईल ती मदत प्रत्येकाने करूया. ज्याच्या खिशाला जेवढं झेपेल तेवढं. पण भले तुमचा वाटा खारीचा असू दे, तुमचा वाटा सिंहाचा असू दे, पण मदतीचा हा सेतू छान बांधूया आणि साहिलपर्यंत देऊया. नक्कीच सर, त्याबद्दल नक्कीच मी दीपक दादांचे आभारी असेल. त्यांना मी व्यक्त केलं होतं आणि त्यांनी लगेच ते मनावर देखील घेतलं. आपण टेनिस क्रिकेटच्या धाग्याने जोडलेलो आहोत, तर आपण सर्वांनी त्यासाठी पुढे येणं गरजेचं देखील आहे. देखील यावेळेला देखील हवाई फायर, आणखीन एक अप्रतिम फटका. 70-70 षटकार. निखिल. सुरुवातीला मंगेश वैतीने आणि तदनंतर निखिल जाधव यांनी 12 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. विक्रोलियन्सचा आपण डगआउट पाहू शकता. त्यांचा चेहऱ्यावर थोडीशी हास्यमृदा पाहायला मिळेल. वा, काय अनोख्या शैलीने हेलिकॉप्टर सदृश्य फटका या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न झाला. छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु कलात्मकतेबरोबर आक्रमकता देखील त्यांच्याकडे आहे आणि खूप प्रभावित केलं या फलंदाजाने आपल्या फलंदाच्या जोरावर. आणि जर लगातार दुसरी मॅच जिंकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. इकडे जर लगातारच्या काही विकेट घ्याव्या लागतील, निर्धाव चेंडू टाकावे लागतील, त्यावेळेला कमबॅक होऊ शकतं. परंतु पाहूया ते कमबॅक. कारण मी कराड टीमचा नक्की उल्लेख करेल की त्यांनी दोन्ही मॅचला खूप चांगली बॅटिंग केली, परंतु बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये ते कमी पडले. परंतु पाहूया अजूनही मॅच संपलेली नाही आहे. कमबॅक करण्याची संधी त्यांच्याकडे देखील आहे. एका बाजूला विक्रोलियन्स राजमुद्रा ग्रुप रांजणगाव म्हणजेच मंदार शेठ पाचुनकर पाटील रांजणगाव आणि अमोल म्हात्रे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला उमेश साळुंके सरांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. साळुंके मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कराड सातारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
टेनिस क्रिकेटचे चाहते सर्वांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करू, परंतु सर्वांना आव्हान देखील आहे. साहिल सावंतसाठी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देखील मदत निधी गोळा करतोय. आपल्यातीलच खेळाडू, केवळ 20-21 वर्ष वय आहे त्याचं, परंतु तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे त्याला. एक टेनिस क्रिकेट म्हणून पुढे येऊयात, आपल्यातील एक बांधव म्हणून. अजून दुनियाही पाहिली नाही त्यांनी, परंतु तुमच्या मदतीची गरज त्याला लागली आहे आणि त्यासाठी आपण नक्कीच पुढे या. सढळ असते, जशी होईल तशी मदत करा. यावेळेला देखील एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय, गॅपमध्ये जातोय. पाहूया, लखन सकट यावेळेला फटका खेळताना पाहायला मिळत आहेत. हाही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, धाबा मिळतील 4. 70-70 चौकार. खोलवर टप्प्याचा बॉल होता. लखन सकट यासाठी ओळख, आक्रमक फलंदाजी करतात आणि आजही एक महत्त्वाच्या क्षणी यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकला. तिकडनं थोडासा बॉल वळवण्याचाही प्रयत्न झाला आणि कमी गतीने टाकला होता, त्यामुळे टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही. अगोदरच्या चेंडूवर जरी मोठा फटका आला, परंतु तदनंतर बरकत शेख, जे कराडचे एक नामवंत खेळाडू आहेत, आपल्या साहिलसाठी जशी होईल तशी प्रत्येकाने मदत करा. यावेळेला चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केलं जात आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र थांबवलं जात आहे. धावसंख्या जर पाहिली तर 70 वर स्थिरावलेली आहे. 9 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रेक्षकांनी मैदान मात्र फुलून गेलंय. पाठीमागच्या बाजूला देखील प्रेक्षक, स्टेडियममध्ये खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. आणखीन एक चेंडू ऑप्शनच्या बाहेर, परंतु ही रणनीती बरकतची यशस्वी होती. एकाच संघात देखील बऱ्याचदा खेळताना पाहायला मिळतात. प्लस पॉईंट काय आहे, मायनस पॉईंट आहे, एकमेकांचा बरोबर माहिती आहे. टेनिस बॉलची क्रीडा स्पर्धा आहे. टेनिस बॉलच्या या बॉलने, या क्रिकेटने आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर भुरळ घातली आहे आणि त्याचमुळे की काय, आपण हे क्रिकेट खेळण्यासाठी येतो, पाहण्यासाठी येतो. जरी मैदानात नाही आलो तर यूट्यूबला का होईना या मॅचेसला खूप मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो. आणखीन एक चेंडू जो ऑप्शनच्या बाहेर पाहायला मिळाला. बघू शकतो आपण कशा पद्धतीने हे मैदान फुलून गेलेलं आहे. प्रेक्षकांनी, क्रीडा रसिकांनी, क्रिकेट वेड्या नागरिकांनी, रत्नागिरीकरांनी. एक चौकार आला आणि तदनंतरचे 4ही चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये आपल्या साहिलसाठी अगदी रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून देखील आपण मदत गोळा करतो. एक टेनिस क्रिकेट म्हणून सर्वांनी पुढे या आणि साहिलसाठी, आपल्या साहिलसाठी, टेनिस क्रिकेटच्या साहिलसाठी आपण मदत करा. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी टाकला गेला. लगातारचे 5 चेंडू निर्धाव टाकले गेले. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम मात्र बरकत शेखने केलंय आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाते, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 5 धावा होणार का? परंतु जाऊयात आपण ज्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने रत्नागिरीकर देखील पुढे येताना पाहायला मिळत आहेत. थेंबे थेंबे तळे साचे, आपल्या टेनिस क्रिकेटमधील एक घटक, एक उदयनमुख अष्टपैलू खेळाडू, ज्याला आपल्या मदतीची गरज आहे आणि या ठिकाणी आपण तो प्रयत्न करतोय. बघू शकता रत्नागिरीकरांचा रिस्पॉन्स पण तेवढाच. आणि नक्कीच मानलं पाहिजे, मुन्ना देसाई, दीपक पवार, पराग सावंत, त्यांच्याबरोबर असलेले सगळे सहकारी प्रत्येकापर्यंत पोहोचून आम्हाला साहिल सावंत कोण, कसा दिसतो, काय खेळतो, कित्येकांना माहिती पण नसेल, पण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून झालेलं आवाहन आहे म्हटल्यानंतर त्याला आमच्याकडनं रिस्पॉन्स मिळणारच. कारण हे रत्नागिरी आहे, हे उदय सामंतांचं रत्नागिरी आहे, हे किरण सामंतांचं रत्नागिरी आहे. चांगल्या गोष्टीला प्रतिसाद हा रत्नागिरीकर देणार म्हणजे देणारच. अप्रतिम सामना चाललाय, क्षणाक्षणाला पारडं फिरणारा सामना. मध्येच विकेट पडते, मध्येच चौकार षटकारांची बरसात होते. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, पुढचे 5 निर्धाव जात आहेत. क्या बात आहे, दिस इज कॉल्ड ॲज परफेक्ट क्रिकेट. क्रिकेटची मॅच अशी असावी, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी असावी, रंगत भरणारी असावी आणि इट शुड बी अ नेल बॅटिंग गेम. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखणारी मॅच असावी. नक्कीच साळुंखे सर आणि त्यांची सगळी टीम, हॅट्स ऑफ टू यू. मॅचचा रिझल्ट काही लागू दे, पण आप लोक छा गए. नक्कीच फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. ते लगातारचे 5 चेंडू निर्धाव मॅच मध्ये चुरस वाढून गेले. अमोल येत आहेत.
ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू, वा अप्रतिम फटका, लांब 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 खूप लांब, भव्य दिव्य असा षटकार येताना पाहिला मिळतोय. 70 षटकार पेश केला निखिल जाधवने. आणखीन एक भव्य दिव्य फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला आणि 5 चेंडू राखून हा भव्य दिव्य विजय विक्रोलियन्स विक्रोळी, राजमुद्रा ग्रुप रांजणगाव, अमोल म्हात्रे सर आणि मंदार शेठ पाचुनकर पाटील रांजणगाव यांच्या संघाने या ठिकाणी विजय मिळवलाय. एक मोठं लक्ष होतं, परंतु या मोठ्या लक्ष्याला कलात्मक फलंदाजीने पराभूत करताना पाहायला मिळाले. विक्रोलियन्स एका वेगळ्या रणनीतीने उतरले आणि एक विजय देखील त्यांच्याकडून या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळाला. ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली राईट. जेव्हा गरज होती तेव्हा सिंगल डबल्स मार्क्स आधीचा पहिल्या बॉलपासून फटकेबाजी, विकेट पडू देत नको पडू देत काही देणं घेणं नाही. येणारा चेंडू फटकवायचा आहे, स्कोर करायचा आहे, मॅच जिंकायचे. अँड व्हॉट इज द रिझल्ट? 5 चेंडू राखून 75 ही टोटल चेस केली आहे केवळ 6 षटकांच्या सामन्यामध्ये, विच इज नॉट इझी. एका चांगल्या बॉलिंग अटॅकसमोर जेव्हा तुम्ही रन चेस करता तो नक्कीच क्रेडिटेबल आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स विक्रोलियन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स अमोल म्हात्रे, कॉंग्रॅच्युलेशन्स गिरीश, मंगेश, शशी कदम, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि डॉक्टर साळुंखे आणि कराडची सगळी टीम, तुमचंही खूप अभिनंदन. कारण पहिल्यांदा तुम्हाला 87 धावा चेस करायच्या होत्या, तुम्ही 75 पर्यंत पोहोचलात. अगदी थोड्या रनसाठी तुमचा पराभव झाला. आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही 75 धावा केल्यात आणि अपयशी ठरलात. मी अपयशी नाही म्हणणार, क्रिकेटमध्ये हार